कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बास अरे बघ काय राहू दे ना बघ, काय चाललंय तुझं? का राहू दे तू झोप, मी आवरते खाटेवरचं। असं? अरे तू माझं अंथरूण पांघरून घालू शकतेस, मी नाही करू शकत? काय ग पार, दिवसभर नुसतं काम 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 करत असतेस, कधीतरी आराम करत जा। आणि हे बघ आता शांतपणे झोप। अरे उशी ठेवायची राहिली। हे गणी कंपास इथंच विसरून गेला। गणी इथं घरात असताना कसा पुस्तकांचा पसारा असतो, खर तर त्याला तिकडं परीक्षेच्या तयारीला जायला नको वाटत होतं, पर मी बळजबरी केली आणि तो गेला। तो गेला नसताना तर असा डोळ्यासमोर राहिला असता आपल्या। गणी गणी या लोकांनी मला इथं जबरदस्ती बांधून ठेवले। तायडे मला मारून टाकल। तायडे मला पटकन इकडून घेऊन चालला। तायडे गणीला इथून घेऊन जाणं इतकं सोपं नाहीये। तू दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमच्या वाटेला गेलीस, ते तुला, गणीला, मारुती मामांना कोणालाच सोडणार नाही। हा तुझा जीव असलेला पोपट आता माझ्या हातात आहे, त्यामुळे त्याची मन मुरगळून तुझा जीवही घेईन मी, कळता ना? बरोबर। तुला पण आठवण येते ना गणीची? काय करूयात? काय थांब, आपण फोन लावू त्याला। फोन लावू त्याला। ऐक ना, आत्ता नको ना फोन लावू गणीला, उशीर झाला आहे ना लय, झोपला असेल गणी। आता इतक्या लवकर कशाचं झोपतोय तो? आणि त्याच्या बाई पण जागे असतील ना, त्या बाईंना मी विनंती करणार आहे की मला आणि पारूला आमच्या गणी बरोबर बोलायचंय, याचा आवाज नुसता ऐकू देत। लावतो, थांब। नको म्हणलं ना बा, कळत नाही तुला? बोलणं नाही झालं तर नको होऊ दे, त्याला शिस्त लागावी, वळण लागावं म्हणून पाठवलंय ना आपण त्याला तिकडं। हा हा, पर तुला झालंय काय? सारी बाप, मी नको म्हणलं कारण गणेश झोपला असेल ना, तुला बोलायचं आहे ना गणेशशी। हा हा, तू सकाळी कर ना त्याला फोन। हा नाही, कसं आहे, आपल्यामुळे त्रास नको ना व्हायला कुणाला, म्हणून म्हणलं। अरे हा, मी विसरलोच की गणी बरोबर अजून पण बाकीची पोरं असतील। लवच त्रास। ठीक आहे, उद्या फोन करू आपण, तू झोप। बर दे, तो फोन ठेवतो। काय या वक्ताला कोण आहे? मी बघते बा। हो, पारो पार। अरे प्रीतम बाबा, तुम्ही या ना, या। तुम्हाला पण आमच्या गणीची आठवण आली म्हणून तुम्ही त्याला भेटायला आलात नाही तर? आता आम्ही गणीबद्दलच बोलत होतो। नाही नाही नाही, ठीक आहे। अरे तू जरा बाहेर येतेस का? बोलायचंय। म्हणजे ऑफिसचं काही अर्जंट काम आहे का? हा हा हा, हे पारू, जा बरं, प्रीतम बाबा इथपर्यंत आले म्हणजे काहीतरी अर्जंट काम असेल। जा जा, बोलून घे बरं। हा हा, आलो। काय झालं सर? अरे आपलं काय ठरलं होतं आणि तू काय करतेस? मी काय केलं सर? तर हरीश सरांनाच माझ्या बरोबर येळ घालवायचा होता। पारू, मी तू हरीश सोबत वेळ घालवण्याबद्दल काही बोलत नाहीये। तू त्या दिशाच्या जेलमध्ये गेली होतीस ना, ते दिशा आणि अनुष्कामध्ये काय रिलेशन आहे शोधायला, त्याचं काय झालं?
काय झालं पारू, अशी अस्वस्थ काय आहेस तू? काही डिटेल्स मिळालेत का? माझ्या विरोधात पुरावे गोळा करायला गेले होतेस ना, गणीला भेटलीस ना, जिवंत आहे ना तू आतापर्यंत. मी काय म्हणते, आता जरा शांत राहा ना, हातपाय मारायचे बंद कर, कारण तुझा जीव असलेला पोपट आता माझ्या हातात आहे. त्यामुळे त्याची मन मुरगळून तुझा जीवही घेईन मी. पारू, काय पुरावे मिळाले का? नाही नाही काय नाही, मला एक्झॅक्टली सांग काय झालं तिथे. नाही नाही मिळाला पुरावा. बरं बरं ठीक आहे, हरकत नाही. आपल्याकडे ते फोटोज आहेत ना क्रॉस केलेले, ते मला आणून दे. ते आईला दाखवतो आणि सांगतो की हे बघ, अनुष्का आपल्याकडे चांगल्या हेतूने नाही आली आहे, जा ते पुरावे घेऊन ये जा. नाही येत, ते जळाली. काय पारू, जळाले? असे कसे जळाले? अगं तू वेडी आहेस का? किती महत्वाचे पुरावे आहेत ते आपल्यासाठी, जळाले. प्रीतम सर, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? ऑब्विसली आहे पारू, पण झालं काय? मग माझी विनंती आहे, तुम्ही मला आता काय बी विचारू नका. थोडे दिवस शांत राहा, सुंदर चित्र स्पष्ट होईल. पारू, पण त्या पुराव्यांचं काय? हे बघा, येळ आले की सांगेन मी. पारू, पारो, अनुष्का मॅडम, बस झाली फालतूगिरी तुमची, बंद करा. हे बघा, तुम्हाला जो काय बी खेळ खेळायचा तो तुम्ही माझ्या बरोबर खेळा. म्हणजे कनीला यामध्ये कशा पायी पडलं तुम्ही? कनी त्या परीक्षेच्या तयारीला गेलाय असं बाला वाटतंय म्हणून तो गप आहे. पण बाला जेव्हा कळाल की गणित तिकडं नाही, तेव्हा तो देवी आईंना सांगाल. देवी आईंना समजलं की देवी आई गणीला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुमचं समज अवघड होऊन जाईल अनुष्का मॅडम. त्यामुळं लवकर शान व्हा. बापरे, म्हणजे पारू, तुला असं वाटतंय का की अहिल्या माझ्यापर्यंत पोहोचेल असं वाटतंय का तुला? नाही, तसं झालंच ना. नाही, त्याच्या आधी मी तुझ्या भावाची अशी अवस्था करेन. मी काय म्हणते, आणि हो, तुझ्या बापाला जरा समजावा, मी नाही समजवणार. त्याला दाखव मी काय अवस्था केली आहे ते. ती गणेची होऊ शकते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.